लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे काव्या आणि पार्थ ह्या दोघांचेही गैरसमज दूर झालेत. पण नंदिनीला वसू असं काहीतरी बोलते, त्यामुळे जीवाने मात्र आता इकडे तिला चांगलं सुनावलेलं असतं. तर आपण सुरुवातीपासून पाहतोय, नंदिनी किचनमध्ये असते, तेवढ्यात मानिनी येते आणि म्हणत असते, अगं आपल्या देशमुख बॉईचं जसं आर्किटेक्ट फर्म आहे तसंच गर्ल्सने काय सँडविचचं एखादं स्टॉल वगैरे काढायचं ठरवलंय की काय 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 घातलंयस काय याच्यामध्ये एवढं. तेव्हा नंदिनी लगेच आता इथे एक सँडविचचा घास मानिनीला भरवते आणि ती म्हणत असते, बाय द वे हे खरंच खूप टेस्टी झाले, पण काय घातलंस ते सांग ना. नंदिनी म्हणत असते, प्रेम, जलसी, राग, रुसवा हे सगळं काही घातलेलं आहे मी. आता हे तुझं बोलणं ऐकायला थोडंसं फिल्मी वाटतंय खरं, पण मला कळत नाही काय गं नंदिनी. मला एक गोष्ट सांग, आपल्या ऑफिसमध्ये एवढ्या सगळ्या काही मुली आहेत हे तर मला माहितीच नाही आहे. विक्रमने मला कधी तसं सांगितलं नाही. आज आपलं देशमुखांचं घर, देशमुखांचा ऑफिस स्टाफ झाला आहे की काय पूर्ण इथे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो का, तुम्हाला सांगितलं नाही आहे का हे सगळं. खरं तर आई, मी तुम्हाला हे सगळं काही सांगणारच होते बरं का, पण त्याचं काय झालं ना, तुम्ही तुमच्या मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात म्हणून मला हे सांगता नाही आलं. अगं तसं काही नाही, प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करावीस, प्रत्येक गोष्ट मला तू सांगावीस असं काही नाही आहे. पण तरीसुद्धा मी तुला विचारलं आपलं काय चाललं आहे काय. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, प्रत्येक इथे विक्रमच्या आयुष्यात एखादी मीनाक्षी असते आणि मग आता त्या मीनाक्षीसोबत किती वाहवत जायचं हे विक्रमसारखं प्रत्येकाला ठरवता येतं की ते माहिती नाही, आणि त्यानंतर मनूसारखं किती समजून घ्यायचं हे सुद्धा कोणाला जमतंय की नाही. असंच काहीसं आपल्या इथं झालंय ना, त्यामुळे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असं सुद्धा आता इकडे ते दोघं जण बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो, इकडे दुसऱ्या बाजूला दिव्या आलेली असते. जेव्हा दिव्या तिथे येते त्यावेळेला मात्र इथे आता ती म्हणत असते, ऐका ना, तुम्हाला काही मदत करायची असेल तर मी करू शकते हां. वाव, तुम्ही सँडविचेस बनवतायत, मी तुम्हाला मदत करू का, मला ना फार छान सँडविचेस बनवता येतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही, तुझी मदत तर लागणार आहे, पण तुझी मदत इथे नाही लागणार, कुठे मदत करायची ना हे मी तुला सांगते, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळेला ऐक ना दिव्या, तू आलीस ना, खरं तर मी तुझं कौतुक आणि बऱ्याच गोष्टी इथे बऱ्याच जणांकडून ऐकल्यात. आज ना माझ्याकडे तुला देण्यासाठी ना एक सुंदर असं गिफ्ट आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय सांगताय काय मॅम, खरंच माझ्यासाठी गिफ्ट आहे. हो तुझ्यासाठी गिफ्ट आहे, असं म्हणून नंदिनी तिच्यासाठी एक रिंग आणलेली असते आणि ती रिंग तिला देत असते. आता खरं तर ही सेम रिंग काव्याकडे आहे बरं का, पण ही रिंग ना काव्याची नाही आहे. आता खरं तर इकडे पार्थ आणि काव्यामध्ये दिव्यावरून ह्या ज्या काही कुरबुरी सुरू आहेत ना, त्यासाठी नंदिनीचा हा प्लॅन आहे. पण आता दिव्या म्हणत असते, वाव ही रिंग खरंच खूप छान आहे हां मॅम, मला फारच आवडली बरं का, खरंच अमेझिंग आहे ही रिंग, खरंच खूपच थँक्यू बरं का मॅम, तुमचं अगदी मनापासून. तेव्हा मानिनी म्हणत असते, अगं ही रिंग तू तिला दिलीस. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आई, आता बघा ना, खरंच खूप मजा येणार आहे, ही रिंग खूप छान आहे ना आई, म्हणून मला आवडली होती म्हणून मी खास हिच्यासाठी दिली. पण तेवढ्या दाराचे बेल असते. आता नंदिनी म्हणत असते, मी ना सँडविचेस कमी पडतील म्हणून त्या सँडविचेसचं थोडंसं सामान मागवलेलं आहे, प्लीज दिव्या तू घेऊन येतेस का, तुला काम करायचंच होतं ना. दिव्या म्हणत असते, हो घेऊन येते ना, असं म्हणून दरवाजा ओपन करायला जाते. पार तिथेच बाजूला अंतरावर उभा असतो. मग आता इथे दिव्या दरवाजा उघडते, समोर काव्या उभी असते. आता काव्याला पाहिल्यानंतर लगेचच दिव्या म्हणत असते, हां ए काव्या. त्यावर काव्या म्हणत असते, काय चाललंय काय, म्हणजे डायरेक्टच इथे आता मॅमवरून काव्या, हां मग काय झालं. तेवढ्यातच तिचं बोट ती पाहते आणि तिचं बोट पाहिल्यानंतर इथे ती पाहते तर काय, त्या बोटामध्ये इथे ना काव्याची अंगठी असते. ती म्हणत असते, तू माझी अंगठी घातली आहेस, ए ए सटवे, तुझी हिंमत कशी झाली माझी अंगठी घालायची. पार्थ हे दुरून उभा राहून पाहत असतो. म्हणजे जो प्रोमो आहे ना तो सेम इथे घेतलेला आहे बरं का, पण हे पार्थला पडलेलं स्वप्न आहे. कारण दिव्या दरवाजा उघडायला गेली होती हे त्याने पाहिलं होतं आणि त्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण आता असो, आता इथे काव्या म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली. इथे जसा रॉबिनला तू गळ्यामध्ये बेल्ट बांधतेस ना, तसाच बेल्ट तू माझ्या पारच्या गळ्यामध्ये बांधणार आहेस का, आणि पारच्या गळ्यामध्ये बांधून तू त्याला घेऊन जाशील असं होणार आहे का. मी असं मुळातच होऊ देणार नाही, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, असं ती तिला बोलत असते. इकडे पार्थ म्हणत असतो, अहो सोडा अहो सोडा, काय करताय. तेवढ्यातच नंदिनी येते आणि नंदिनी म्हणत असते, काय झालेलं आहे, काय झालंय पार्थ, सगळं ठीक आहे ना. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, हो हो सगळं ठीक आहे,
अहो असं काय करताय, समोरचं दृश्य बघा. म्हणजे दिव्या आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघी जणी इथे समोरासमोर आहेत. आता बॅटही तुमचं आणि बॉलही तुमची. आता तुम्हाला सिक्सर मारायचा आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो, कसला सिक्सर मारतोय, बघितलं ना काय चाललंय समोर, मला तर पूर्ण भीती वाटायला लागली, घाबरायला लागलोय हो नंदिनी मी, तुम्ही काय करणार आहात त्या सगळ्या गोष्टीमुळे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, कशाला एवढं घाबरताय, काय होणार आहे त्याने, काहीही होणार नाही, एवढी घाबरण्याची वगैरे काहीही गरज नाहीये तुम्हाला. आता समोर तर एकदा जाऊन बघा ना, असं ती म्हणत असते. त्यानंतर मात्र आता इकडे हे पार्थला पडलेलं एक स्वप्न असतं. समोर पाहतो तर काय, काव्यासुद्धा असते आणि त्याचबरोबर ही दिव्यासुद्धा असते. त्यावर काव्या म्हणत असते, मॅम या ना, प्लीज या ना. तेव्हा काव्या तिला म्हणत असते, हो येणार तर आहे, घर माझंच आहे म्हटल्यावर मी येणारच ना. मग आता ती पुढे निघून जाते, पार्थ तिच्या पाठी निघून जात असतो. काव्या मात्र त्याचं शर्ट पकडते आणि त्याला तिथेच थांबवते आणि म्हणत असते, लगेचच तिच्या पाठीमागे जाण्याची काही गरज नाही आहे. काय हो पार्थ, दिवसभर घरात होतात म्हणून अख्खा स्टाफ घरी बोलवलाय की काय? नाही हो, असं काही नाही, असं काही नाही. कसं खरं खरं सांगा, हे सगळं काय आणि ती सटवी इथे काय करते? तेवढ्यातच नंदिनी येते. नंदिनी म्हणत असते, काय ग काव्या, आलीस तू, चल पटकन चल. मग आता काव्या नंदिनीला तिच्या खोलीमध्ये घेऊन जात असते. तेव्हा काव्या पार्थकडे रागानेच पाहते. आता काव्या पार्थकडे रागाने पाहत असताना आपण पाहतो की इथे आता तिची खूप जास्त चिडचिड होत असते आणि चिडचिड झाल्यानंतर इकडे मात्र लगेचच नंदिनी म्हणत असते, काव्या एवढी चिडचिड करू नये, काय चाललंय तुझं, वेडीस का? प्रेग्नेंट आहेस ना तू, मग प्रेग्नेन्सीमध्ये अशी चिडचिड कोण बरं करतं, वेडीच आहेस, वेडाबाई कुठली. आणि तेव्हा लगेच आता काव्याची रिंग ती घेते आणि तिला म्हणत असते, हे घे तुझी ही रिंग, घालून ये पटकन आणि छान तयार पण होऊन ये, व्यवस्थित फ्रेश हो. त्यावर काव्या म्हणत असते, माझी रिंग, हो माझी रिंग, हो तुझीच रिंग, तू ये बरं पटकन. पण हा पूर्ण स्टाफ जो आहे ना, तो स्टाफ इथे का बरं आलेला आहे, नेमका कशामुळे आलेला आहे, असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, अगं असं काय करतेस, पूर्ण स्टाफ कशासाठी आलाय, म्हणजे असू देत ना, सगळेजणच आलेले आहेत, खूप धमाल आणि मस्ती येणार आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही हे सगळं ना इकडे मुद्दामून होतंय, पार्थ दिवसभर घरी येत ना, ऑफिसला गेले नाही येत ना, त्यामुळे त्या दिव्याशी गुलुगुलू बोलता येत नसेल ना, त्यामुळे त्यांनी ना तिला इथे सगळ्या स्टाफ बरोबर बोलून घेतलेला आहे, बरोबर की नाही. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, अगे वेडाबाई, उगाचच किती आणि कशी चिडचिड करणार आहेस, चिडचिड करण्याची काही गरज नाही, हे तुमची अंगठी घाल पटकन बोटामध्ये आणि ताबडतोब तू खाली निघून ये, कळलं का तुला, असं म्हणून नंदिनी तर निघून जाते. मग आता काव्या ती अंगठी पाहते. तिला अगोदर असं वाटलेलं असतं की पार्थने तिची अंगठी इथे दिव्याला दिली म्हणून, पण त्यानंतर ती म्हणत असते, हो माझ्यासारखी सेम अंगठी तिला आणून दिली आहे ना तिनं पार्थने, असं मनामध्ये पुन्हा विचार करत असते. आता इकडे नंदिनी म्हणत असते, काय झालं काव्या, कसल्या विचारामध्ये आहेस, सगळं ठीक आहे ना, हो सगळं ठीक आहे, येते मी, होतो पुढे. आता नंदिनी तर इथे निघून गेलेली असते. नंदिनी निघून गेल्यानंतर आता काव्यासुद्धा तिथे आलेली असते. सगळा स्टाफ जो आहे ना, तो सगळा स्टाफ खूपच छान असतो, कमालीचा असतो आणि सगळेजण इथे येऊन जमलेले असतात. आता काव्याबद्दलच सगळेजण बोलत असतात. तेवढ्यातच काव्या येते. मग आता इथे जे काही स्टाफ आहे ना, त्या स्टाफमधली एक मुलगी म्हणत असते, खरं तर आम्हाला ना काव्या मॅमचं फार कौतुक वाटतं. म्हणजे तसं पाहायला गेलं ना, तर काव्या मॅम IAS करतायत, त्याचबरोबर घर संसार आणि इथे पार्थ सरांची सुद्धा खूप छान काळजी घेत आहेत. आम्हाला खरंच तुमचं फार कौतुक आहे बरं का, म्हणजे खरंच अभिमान आहे आम्हाला तुमचा. आम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे आला ना, तर आम्ही नेहमीच तुमची इमेज आणि त्याचबरोबर तुमचं करिअर, त्या सगळ्या गोष्टी स्वतःसमोर ठेवतो आणि त्यानंतर काही प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन काढतो. त्याच वेळेला आता मध्येच दिव्या पचकते. आता दिव्या म्हणत असते, मी तर असं ऐकलं आहे की इथे पार्थ सर आणि त्याचबरोबर काव्या मॅम यांचे 36 गुण जुळलेले आहेत आणि 36 गुण ज्यांचे जुळतात ना, त्यांची जोडी मात्र, त्यांचं नातं मात्र फार रेअर असतं, फार काळ टिकतं, असं दिव्या म्हणत असते. तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, अगं दिव्या तुला नाही माहिती, आमचे 36 गुण जेवढे जुळले आहेत ना, त्यापेक्षा आमचे अवगुण जास्त जुळलेले आहेत, तुला नाही माहिती. आणि अवगुण जास्त जुळलेले असल्यामुळे ना इकडे पार्थ जे आहेत ना, ते फक्त आणि फक्त माझेच आहेत. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, पार्थ आणि माझ्यामधला बॉन्ड एवढा स्ट्रॉंग आहे ना, की तो एवढ्या सहजासहजी तुटणारा नाही आहे. समजलं का तुला? काय बरोबर ना देशमुख, बरोबर बोलते ना, आमचं नातं एवढं तकलादू नाही आहे. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगते दिव्या, आमच्या नात्यामध्ये कितीही वादळ आली, कितीही काही जरी झालं ना, तरीसुद्धा, पण आता ते किती वाहवत जायचं, काय करायचं हे त्याचं त्याने ठरवावं, बरोबर ना देशमुख, असं बोलून ती आता पार्थकडे पाहत असते.
आता हे सर्व काही इथे सुरू होत असताना तेवढ्यातच नंदिनी पुन्हा मध्ये पुढाकार घेते आणि म्हणत असते, बरं बरं चला, आपल्या ह्या गप्पा आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे होतच राहणार आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण इथे ज्या गोष्टीसाठी जमलो, ज्या गोष्टीसाठी इथे हे सगळं काही होणार आहे ती गोष्ट करायची का नाही, असं नंदिनी म्हणत असते. तेव्हा सगळा स्टाफ म्हणत असतो, नेमकं काय करायचं आहे, आपण इथे सगळेजण का आणि कशासाठी जमलो आहोत, असं सुद्धा आता इकडे ते लोक विचारत असतात. तेव्हा लगेच आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण म्हणत असतात, खरं तर आपल्याला ना आज मस्त एक सुंदर असा गेम खेळायचा आहे आणि तो गेम झाला ना तर मग खरंच खूप मजा येणार आहे. आता तो गेम असणार आहे इथे पारच्या डोळ्यावरती ना आपल्याला पट्टी बांधायची आहे आणि पारच्या डोळ्यावर पट्टी बांधून ऑफिसमधल्या ज्या सर्व काही मुली आहेत ना त्या एक एक करून इथे पार्थ समोर येतील. पार्थच्या डोळ्यावर पट्टी असेल आणि प्रत्येक मुलगी ही पार्थच्या समोर हात धरेल आणि त्यानंतर पार्थला ती मुलगी कोण आहे असं ओळखायचं आहे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे पार्थ आ वासूनच पाहत असतो. आता पार्थ म्हणत असतो, बापरे, हे खूपच जास्त डेंजर आहे. मग आता शेवटी जीवा एक काळी पट्टी घेतो, पार्थच्या डोळ्यावरती बांधत असतो आणि त्यानंतर पार्थ हळूच म्हणत असतो, ऐक ना जीवा, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुला एक गोष्ट सांगतो, इथे काव्यासमोर आल्या ना तर खोक, नाही तर काहीतरी कर बरं का. मग आता जीवा लगेचच जोरात ओरडतो आणि म्हणत असतो, नाही नाही, हा ना इथे चिटिंग करतोय, अजिबातच नाही, ही असली चिटिंग वगैरे करणं अजिबातच चालणार नाही आहे. त्यावेळेला लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, चला चला चला, सगळ्याजणी एका लाईनमध्ये उभा राहा बरं व्यवस्थित. असं म्हटल्याबरोबर आता सर्वांना एका लाईनमध्ये उभं केलं जातं आणि मुली उभ्या असतात. पार्थ मात्र प्रत्येक मुलीच्या समोर जात असतो आणि प्रत्येक मुलीच्या समोर जाऊन तो आता काव्या कोणती आहे हे ओळखण्याचा त्याचा तो पूर्ण प्रयत्न सुरू असतो. मग आता सुरुवातीच्या 1-2-3 मुली त्याने पाहिलेल्या असतात. 1-2-3 मुली पाहिल्यानंतर त्याला मात्र त्यातली कोणतीही मुलगी इथे काव्या आहे हे समजलेलं नसतं. आता दिव्याच्या बाजूला काव्या उभी असते, पण तेवढ्यातच आता काव्या तिची प्लेस चेंज करते आणि बाजूला जाऊन उभी राहते. मग आता पार्थ आता इकडे जो काही जीवा आहे ना तो म्हणत असतो, ह्या गेमचे ना पूर्ण 12 वाजून आहेत म्हणजे झालं. नंदिनी म्हणत असते, नाही हो, तसं काही होणार नाही जीवा, तुम्ही जरा शांत बसा, आपण आहोत ना, सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही काळजी करू नका बरं, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता पार्थ हा त्या दिव्यासमोर उभा असतो आणि पार्थ दिव्यासमोर उभा असताना तिचा हात हातात घेतो आणि लगेचच म्हणत असतो, ह्या काव्या नाही येतं, पण ह्या मात्र दिव्या आहेत, असं तो बोलतो. आता ह्या दिव्या आहेत असं बोलल्याबरोबर इकडे मानिनीने डोक्याला हात मारून घेतलेला असतो. तर नंदिनी म्हणत असते, झालं कल्याण, खरंच ना, काय गरज आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, बघ, ह्याने परत माती खाल्ली, मी तुला सांगत होतो ना, नको हे सगळं काही, हा प्लॅन नको, इथे फ्लॉप होणार आहे. आता हे सगळं काही झाल्यानंतर काव्या मात्र तिथून निघून जात असते. काव्याला असं वाईट वाटत असतं. काव्या विचार करत असते की ह्यांनी ती दिव्या आहे हे ओळखलं, पण मग आता दिव्या आहे हे ओळखल्यानंतर माझी तर ह्यांना काही गरजच नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर ती तिथून निघून जाणार. नेमकं त्याच वेळेला पार्थ आता काव्याचा हात हातात धरत असतो आणि तिला मात्र तो जागीच थांबवत असतो आणि जागीच थांबवल्यानंतर आता तो म्हणत असतो, 1 मिनिट काव्या, मला माहिती आहे, मी आत्ता जिचा हातात हात घेतला आहे ती दिव्या आहे. ती दिव्या का आहे, तर तिने तुमच्यासारखीच, म्हणजे मी जशी तुम्हाला अंगठी गिफ्ट दिली होती तशीच अंगठी दिव्याच्या बोटामध्ये आहे आणि ती तिने घातली, त्यामुळे मी तिला काव्या म्हटलो आहे. पण तुम्हाला सांगू का काव्या, मला तुम्हाला ओळखण्यासाठी ना कोणताही हात हातामध्ये घेण्याची अजिबातच गरज नाही आहे. मी तुमचा हात हातात न घेतासुद्धा इथे सांगू शकतो की कोण दिव्या आहे आणि कोण काव्या आहे, समजलं. त्यामुळे इथे हा गेम खेळण्याची काहीही गरज नाही. तुमच्या स्पर्शावरून मी तुम्हाला ओळखू शकतो. आपलं नातं एवढं असं नाही आहे. हे बघा, तुमचा हात जरी माझ्या हातात नसला ना, तुमचा स्पर्श जरी झाला ना मला, किंवा तुम्ही माझ्या बाजूने जरी गेलात ना, तरीसुद्धा मी ओळखू शकतो की तुम्ही काव्या आहात म्हणून. त्यामुळे मला तुमचा हात हातात घेण्याची काहीही गरज नाही आहे. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे काव्या, बरोबर की नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, असं म्हणतात की इकडे सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो, पण तुम्हाला सांगू, तुम्ही माझी पृथ्वी आहात आणि मी तुमचा सूर्य आहे. हा सूर्य सतत तुमच्या भोवती फिरत असतो, त्यामुळे त्याला तुम्हाला ओळखण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची अजिबातच गरज नाही आहे. आणि
काव्या, आपले गुण किती जुळले आहेत किती नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तुम्ही म्हटलात तसं आपले अवगुण फार जास्त जुळले आहेत आणि अवगुण जास्त जुळल्यामुळे आपण आज इथंपर्यंत आहोत. आणि त्याहूनही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बघा, तुमच्या मनामध्ये काय आहे काय नाही ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. तुम्ही माझ्या बाळाच्या आई होणार आहेत. माझा अंश तुमच्या पोटात वाढतोय, त्यामुळे तुमच्यावर असलेलं प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील असं अजिबातच नाही. समजलं का तुम्हाला? असं सुद्धा आता इथे तो तिला सांगत असतो. तेव्हा काव्या मात्र रडत असते आणि पारचं ते सगळं काही बोलणं ती ऐकत असते. तेव्हा ती म्हणत असते, तो म्हणत असतो, तुम्हाला काय वाटलं तुम्ही प्रेग्नेंट आहात त्यामुळे मी तुमचा स्पर्श आणि त्या सगळ्या गोष्टी विसरून जाईल आणि मला समजणार नाही की तुम्ही काव्या आहात की नाही म्हणून? असं कधीच होणार नाही आहे. तुम्हाला आत्ता 3रा महिना सुरू आहे. तुम्हाला 9वा महिना जरी सुरू झाला ना तरीसुद्धा इथे तुम्ही माझ्या काव्याच असणार आहात आणि मी तुमचा पार्थच असणार आहे. समजलं तुम्हाला? आपल्या नात्यामध्ये 3री व्यक्ती कोणीही येणार नाही. दिव्याच्या बोटामध्ये जरी तुमची अंगठी असली तरीसुद्धा मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझ्याच आहात. कळलं का तुम्हाला? अशी वादळं कितीही आपल्यासमोर येतील जातील, काहीही होईल, पण आपलं नातं मात्र आहे तसंच कणखर आणि त्याच पद्धतीने राहणार आहे. ही सुद्धा गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे. हे आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र आता इकडे दिव्याला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. दिव्याला मात्र फार जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यावर आता ती म्हणत असते, आता मनातच काय चाललंय हे सगळं? म्हणजे मी एक करायला गेले होते आणि हे सर्व काही एक दुसरंच होऊन बसलंय, असा सुद्धा विचार आता इकडे तिच्या मनामध्ये येऊन गेलेला असतो. त्यानंतर तो आता ऑफिसच्या पूर्ण स्टाफला सांगत असतो, खरं तर मला तुम्हाला एक सर्वांना गोष्ट सांगायची आहे. हे बघा, काव्या माझा जीव आहेत, काव्या माझा श्वास आहेत, काव्या माझ्या होणाऱ्या बाळाच्या आई आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये असणारं प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी कधीही कमी होणार नाहीत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता नंदिनीने जोरातच सिट्टी वाजवलेली असते. नंदिनीने जोरातच सिट्टी वाजवल्यानंतर इकडे लगेचच आता तो म्हणत असतो, काय चकाचक बाई, चक्क सिट्टी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू वाजवू शकतेस कशा? आणि तेव्हा इथे नंदिनीने सिट्टी वाजवल्याबरोबर सगळ्यांना आनंद झालेला असतो. आता लगेचच इथे जे काही पूर्ण स्टाफ आहे तो पूर्ण स्टाफ टाळ्या वाजवत असतो. आणि टाळ्या वाजवल्यानंतर इथे आता मानिनी म्हणत असते, बाई 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 बाई, खरंच ना नंदिनी, हे तर मला फारच आवडलं बरं का. म्हणजे हे सरप्राईज आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहून मला तर आनंदच झालेला आहे बरं का, असं ती बोलत असते. मग आता मानिनी म्हणत असते, बरं मी काय म्हणते मुलींनो, म्हणजे ऑफिसमधल्या मुलींना ती म्हणत असते, तुम्हाला काय काय येतं, म्हणजे पसारा आवरता येतो का? तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, अगं तुला एक गोष्ट सांगू का, ह्या दिव्याला ना फार काय काय आवरता येतं, तू तिला सोबत घेऊन जा बरं, असं इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मग आता मानिनी सर्वांना घेऊन जात असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता लगेचच नंदिनी काव्यासमोर येते आणि तिला म्हणत असते, काय मग काव्या, झाले ना सगळे गैरसमज दूर? आता कसलं टेन्शन नाही आहे ना, मिटले ना सगळे गैरसमज? आणि तुला सांगू का, त्या दिव्याच्या बोटामध्ये मी तिला अंगठी दिली होती हे सगळं काही करण्यासाठी. त्यावर काव्या म्हणत असते, काय काय सांगतेस काय ताई, तू हे सगळं काही करून आणलेस? हो, माझ्या बहिणीसाठी मी एवढं सगळं काही नाही करू शकत का? आता इकडे ते दोघेजण बाजूला जातात. तर इकडे काव्या म्हणत असते, देशमुख सॉरी हां, खरं तर मी तुमच्यावर फार रागवले, फार जास्त चिडचिड केली, खरंच त्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच सॉरी बरं का. मी असं रागवायला वगैरे नको होतं, खरंच खरंच सॉरी. आणि तेव्हा पार्था तिच्या पोटावर हात ठेवत असतो आणि त्यानंतर ती म्हणत असते, खरंच आपलं हे सगळं बाळामुळे झालंय ना, मी आता इथून पुढे तुमच्यावर राग आणि चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच करणार नाही. जीवा म्हणत असतो नंदिनीला, कसली सॉलिड आहेस ग तू, तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन असतं. मग आता नंदिनी म्हणत असते, नाही प्रत्येक प्रश्नाचं नाही जीवा, अजिबातच नाही. अजूनही आपल्या बाळाचं आणि त्या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन मला भेटलेलं नाही आहे, काय करावं ते समजत नाही आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळी बराच उशीर झालेला असतो. काव्या आणि त्याचबरोबर पारची झोपायची वेळ असते. आता झोपायची वेळ असताना आपण पाहतो इथे आता तो तिला बाहेर घेऊन आलेला असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, काय चाललंय देशमुख तुमचं, तुम्ही बाहेर कशासाठी घेऊन आलेला आहात? अहो झोपायची वेळ झाली ना आता, मग बाहेर काय काम आहे? पण आता तो म्हणत असतो, तुम्ही इथे जिन्यावरती बसा, मी आलोच 2 मिनिटात.
असं म्हणून तो धावतच किचनमध्ये निघून जातो. आता धावतच किचनमध्ये गेल्यानंतर तो दोघांसाठी सुद्धा छोटे आईस्क्रीमचे मग घेऊन आलेला असतो. छोटे छोटे असतात आणि त्यानंतर लगेच आता तो तिला म्हणत असतो, ह्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो. मग त्या काव्या म्हणत असते, अच्छा वा, माझ्या एवढ्या तळपत्या रागाला थंड करण्यासाठी तुम्ही आईस्क्रीम घेऊन आलात का? मग आता पार्थ लगेचच जे काही आईस्क्रीम त्याने आणलेलं असतं ते आईस्क्रीम बोटावर घेतो आणि तिच्यासमोर धरत असतो. तेव्हा काव्यासुद्धा त्याच्या बोटानेच ते आईस्क्रीम खात असते. मग त्या काव्यासुद्धा ते आईस्क्रीम बोटाने खाल्ल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे काव्या हसत असते आणि त्यानंतर खायला लागत असते. मग आता पार्थ म्हणत असतो, हे काय, मला नाही भरवणारस तू आईस्क्रीम? तेव्हा काव्या म्हणत असते, हो का, भरवणार आहे ना. मग त्या काव्यासुद्धा ते आईस्क्रीम इथे ह्या बोटावरती घेते आणि पार्थच्या तोंडात बोट न घालता नाकावरती तिथे आईस्क्रीम लावत असते आणि तेव्हा मात्र पार्थ हसायला लागतो. मग त्या काव्या म्हणत असते, अजिबातच नाही, हे लाड मी करणार नाही आहे हा देशमुख. असं म्हटल्यानंतर पार्थ थोडासा अपसेट झालेला असतो. मग आता हसायला लागते काव्या. आता काव्या हसायला लागल्यानंतर पार्थ हा क्यूट फेस करून तिच्याकडे पाहत असतो. पण मग परत आता इकडे काव्या दुसरं आईस्क्रीमचं बोट घेते आणि दुसरं आईस्क्रीमचं बोट घेतल्यानंतर ती आता लगेचच पुन्हा पार्थच्या समोर पकडते आणि पार्थला म्हणत असते, ठीक आहे, घ्या, हे खाऊन घ्या. मग आता पार्थ म्हणत असतो, नकोय मला देशमुख, खायला सांगितलंय ना, खा. आता पार्थसुद्धा खात असतो. त्यानंतर पुन्हा आता पार्थ म्हणत असतो, मला आणखी एक हवंय, म्हणजे आणखी भेटलं तर चालेल. असं म्हणून आता लगेचच तो गाल तिच्याकडे करत असतो. पण काव्या मात्र हुशार. आता आईस्क्रीमच्या त्या कपच्या वरती जो कागद असतो कव्हर केलेला, तो कागद ती काढते आणि अशी त्याची गुंडाळी करत असते आणि पार्थला लगेचच त्याच्या तोंडात घालत असते आणि पार्थच्या तोंडात घातल्यानंतर पार्थला मात्र राग येतो. काव्या मात्र जोराजोरात हसायला लागलेली असते. आता जोराजोरात हसत असताना इकडे लगेचच पार्थ म्हणत असतो, हो का, असं करणार आहात का तुम्ही माझ्याबरोबर? नाही नाही, सॉरी सॉरी देशमुख, खरंच सॉरी. आता इकडे काव्याचा हा हसरा चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावरचं तेज, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर पार्थला सुद्धा फार जास्त आनंद इथे झालेला असतो. मग आता तो तिला जवळ घेतो आणि त्यानंतर तिच्या केसावर अलगदच आता किस करत असतो. तेव्हा मात्र पुन्हा एकदा काव्या लाजलेली असते. किती नाही म्हटलं तरी दोघांमध्ये असलेले गैरसमज ह्या सगळ्या गोष्टी दूर झाल्यात प्रेक्षकांनो, त्या नंदिनीने केल्यात. पण खरंच हे सगळं काही एवढ्यावर भागेल का? नाही भागू शकत. कारण पार्थ आपला इनोसंट आहे, म्हणजे त्याचं नेचर प्रत्येकांना मदत करण्यासारखं आहे आणि त्याचं नेचर प्रत्येकाला मदत करण्यासारखं असल्यामुळे इथे ही जी काही दिव्या नावाची काव्याची जी काही सवत म्हणून ती म्हणवते स्वतःला, ती येऊन बसलेली आहे म्हटल्यावर काय होणार आहे, कसं होणार आहे, हे पाहणं फार कमालीचं असणार आहे. तर त्याच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे. आता वसू म्हणत असते नंदिनीला, खरं सांगू का नंदिनी, तू कालच्या ड्रेसमध्ये ना फारच कमाल दिसत होती बरं का, खरंच खूप सुंदर दिसत होतीस. तेव्हा नंदिनी तिच्याकडे पाहतच असते. मग आता पुन्हा वसू एवढ्यावरच थांबत नाही. ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना नंदिनी, तुला एक गोष्ट सांगू का, कालच्या त्या ड्रेसमध्ये तू सुंदर दिसत होतीस गं, पण त्या ड्रेसमध्ये ना तुझं पोट मात्र अजिबातच दिसत नव्हतं. असं म्हटल्याबरोबर इकडे लगेच जीवाला राग येतो. जीवाला राग आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, काय चाललंय काय वसवत्या तुझं? तुला म्हणायचं आहे काय नेमकं? नंदिनी प्रेग्नेंट नाही असं म्हणायचं आहे का तुला? तुला असं बोलायचं आहे का? तेव्हा वसू म्हणत असते, अरे जीवा, असं काय, एवढं काय झालंय तुला चिडायला? मी साधं बोलले तिला, मी साधं विचारले, सांगते तिला, असं काहीच नाही आहे, तू एवढा हायपर का होतोयस? त्याच वेळेला इथे आता जीवा म्हणत असतो, हो का, मी हायपर होतोय का? मी कुठे हायपर होतोय? अगं तू नेहमीच इकडे नंदिनीच्या वाईटावर टपलेली असतेस. तिचं वाईट कसं होईल, तिला त्रास कसा होईल, ह्या सगळ्या गोष्टीवर तू टपलेली असतेस. मग ह्या सगळ्या गोष्टीवर तू टपलेली असल्या कारणाने मला एक गोष्ट सांग, तू नंदिनीचा एवढा चांगला विचार कसा काय करू शकतेस? बोल ना. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा लगेच नंदिनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण आता वसू म्हणत असते, अरे असं काहीही नाही आहे, तुला असा का विचार येतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनामध्ये नेमक्या येत आहेत का? गप्प बस, असं काहीही नाही आहे. त्यावर मात्र जीवा उठून उभा राहतो आणि वसूवर ओरडत असतो. तो म्हणत असतो, एक मिनिट वसू आत्या, शांत बसायचं, कळलं का? तुझी ही काळी सावली इथे मी माझ्यावर, माझ्या नंदिनीवर आणि माझ्या येणाऱ्या बाळावर असं म्हणता क्षणी जीवा मात्र नंदिनीकडे पाहतो आणि तिथे लगेचच तो शांत बसलेला असतो. कारण बाळ तर मुळात पोटात नाहीच आहे.
मग हा शांत बसतो. नंदिनीला मात्र जीवाकडे पाहून खूपच मोठा धक्का बसलेला असतो की जीवा आता पुढे काय बोलेल आणि काय नाही म्हणून. तर आता प्रेक्षकांनो, हे सगळं कोडं कसं सुटेल, काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आणि कमालीचं असणार आहे. पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.